नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. 5ला ऑफिस सुटलं होतं. घड्याळानं आपलं काम चोख बजावलं होतं. 5लाच त्यानं गजर केला होता. ऑफिसमधील सगळेजण आपापल्याच घरी निघून गेले होते. सगळेजण म्हणजे किती, मोजून 4च जण होतो आम्ही. एकतर मी स्वतः व्यतिरिक्त माझ्या वयाचा 1-2 स्त्रिया होत्या. यातील एक तरुणी एकदम बारीक दिसायला होती, पण नाव मात्र होतं सुवर्णा. नावाशिवाय बघण्यासारखं तिच्यात काहीच नव्हतं. छाती म्हणाल तर एकदम कॅरम बोर्ड सारखी सपाट, आणि मागून बघाल तर काही नव्हतं, नुसती वरून खालपर्यंत पाठच आहे असं वाटत होतं. तिच्याबद्दल आकर्षण वाटणं म्हणजे मला तुमच्यासारख्यांनी वेड्यात काढलं असतं. दुसरी होती, पण ती विवाहित. चला, विवाहित असल्यानं एवढा काही फरक पडला नसता म्हणा, पण तेवढंच आपलं नेत्रसुख घेता आलं असतं. पण चालेल, ते सुद्धा आमच्या नशिबात नव्हतं. ती होती काळी शार, आणि तिचं वय होतं साधारण 45च्या आसपास. चेहऱ्यावरती जराही अट्रॅक्शन नव्हतं, फक्त नावाला बाई होती. छातीवर लोंबकळणारे 2 गोळे आणि 2 मांड्यांच्या मध्ये अजून मी काही पाहिलं नव्हतं. खरं पाहायला गेलं तर मला रंगानं फारसा काही फरक पडत नाही, पण कमीत कमी तिच्या चेहऱ्यावर थोडा तरी ग्लो किंवा तजेला पाहिजेच ना. काळी असो किंवा गोरी, काहीच मिळत नसेल तर काय हरकत आहे चान्स मारायला काळीवर सुद्धा. तिच्या चरख्यात आपल्याला तर आपला ऊस टाकून फक्त पिळून काढायचा आहे. रस गळाला म्हणजे आपलं काम झालं. यासाठी ती गोरी किंवा काळी याचा संबंध येतोच कुठे, आणि आलाच तर माझ्यासारख्या आपल्या खिशातून रुमाल काढायचा आणि तिच्या चेहऱ्यावर टाकायचा. आला ग्लो, आणि काळ्या रंगाचा तर आपल्याला काहीच फरक पडत नाही. आता ऑफिस म्हणाल तर ते मुळात ऑफिस नव्हतंच. तो एक मोठा बंगला होता एका सीएचा. या बंगल्यात आम्ही 4 जण आणि तो सीए आणि त्याची बायको एवढेच जण होतो. एवढ्या मोठ्या बंगल्याचं काय करायचं म्हणून त्यानं एका कोपऱ्यातल्या छोट्या रूममध्ये ऑफिस थाटलं होतं. मला घरी जायची तशी काही घाई नव्हती. घरी कोण होतं म्हणा आपली वाट पाहायला, आणि म्हणून मी आपला बसलो ऑफिसमध्ये टाइमपास करत. कोणी आयटम पण नव्हती, नाही तर तिच्यासोबत फिरायला तरी गेलो असतो. दिलेलं काम जसं पेंडिंग असल्यामुळे तेच पूर्ण करत बसलो होतो. तेवढ्यात माझ्या बॉसची बायको काहीतरी कामानिमित्तानं बाहेर आली, आणि तिच्या प्रथम दर्शनानंच मी धन्य झालो. आहा, काय ते लावण्य होतं. असं लावण्य भेटायला नशीब लागतं. तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या आईबापानं किती मेहनत घेतली असेल हे लगेच जाणवतं. अजून माझ्या अनुभवानुसार ती कळी आत्ताच फुलात रूपांतरित झाली होती. 18 वर्षाच्या या लावण्येकडे मी बेभान होऊन फक्त पाहत होतो. तिच्या यौवनाचा फुलोरा पूर्ण अंगभर फुलला होता. तिच्या अंग प्रत्यंगातून तारुण्य सळसळत वाहत होतं. यामुळे तिचं मूळचं सौंदर्य जास्तच मोहक आणि प्रभावी दिसत होतं. तिचं वय जरी 18 असलं तरी तिच्या बांध्यामुळे ती 21-22ची वाटत होती. तिचा प्रत्येक अवयव प्रमाणबद्ध आणि उठून दिसत होता. यामुळं ती भलतीच सुंदर दिसत होती. तिच्या कोणत्याही अवयवाला नाव ठेवायला जराही जागा शिल्लक नव्हती. तिचा तो गोरा वर्ण, भरदार शरीर यष्टी, हालताना तिच्या गालावर पडणारी एक मोहक खळी, मोहक चेहऱ्यावर काळे भोर तेजस्वी डोळे, गुबगुबीत गाल, पान खाल्ल्यावरती जसे ओठ लाल दिसतात ना, सेम तसेच ओठ, आणि एकदम पातळ मोत्यांच्या सडाप्रमाणे शोभावी तिची दातपंक्ती, लुसलुशीत बाहू आणि मस्त कंबर जी चालताना डोलत असते. ती कोणाशी तरी फोनवर बोलत असताना तिच्या ओठांची होणारी ती मोहक हालचाल आणि तिच्या तेजस्वी डोळ्यांचा होणारा तो खेळ मला अगदी भावून टाकत होता. बोलताना सहज हसल्यावर तिच्या गालावर पडणारी खळी जीवाला वेड लावत होती. आता डायरेक्ट बॉसच्या बायकोकडे असं पाहायचं म्हणजे जरा विचित्र वाटलं असेल, पण आज बॉसनं बाहेर गेला होता, आणि म्हणून कुठल्या जन्माचं पुण्य माझ्या नशिबी झालं होतं काय माहीत, मला ह्या लावण्यवतीचं दर्शन घडलं. तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की या बावळट दिसणाऱ्या सीए बरोबर आपल्या मर्जीनं हिनं लग्न तर केलंच नसेल. हिच्या आईबापानं पैसा बघून जबरदस्ती लग्न लावून दिलं असेल, नाहीतर मग अशा पैशाकडे बघूनच लग्न केलं जाणार ना. जाऊ दे, केलं तर केलं, आपल्या बापाचं काय जाते, असं माझ्या मनात पुन्हा आलं. आणि मी लगेच दुसऱ्या मानानं माझ्या उचल खाल्ली
की अरे असं कसं काही जात नाही, एवढी सुंदर बाई आपल्याला, जाऊ द्या. मग रोजच्यासारखं काम चालूच होतं. मी नेहमी घरी उशिरा जायचो. या कारणानं मला आता तिचं वारंवार दर्शन होऊ लागलं. माझ्याकडे पाहताना तिचा चेहरा सदा हसरा असायचा. ऑफिसमधल्या खोलीत पाणी प्यायची सोय नसल्यानं पाणी प्यायला आत जावं लागायचं. हल्ली तिचे किचनमध्ये वावरणं वाढू लागलं. मी सुद्धा पाणी किंवा चहाच्या निमित्तानं आत गेलो तर तिच्या सौंदर्याला डोळे भरून पाहायचा मोका सोडत नसे. पण मी तिच्याकडे पाहताना जर माझी आणि तिची नजरानजर झाली तर मग मात्र माझा चेहरा खाली जायचा, माझी फाटायची. उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून. एकदा ऑफिसमध्ये ती बारीक तरुणी आणि मी राहिलो होतो. ती सारखी माझ्याकडे पाहायची, पण माझं काही तिच्याकडे लक्षच नव्हतं. तिचं काम झालं नव्हतं बहुतेक म्हणून ती थांबली होती. माझ्या टेबल समोरच तिचं टेबल होतं. तिच्या हातून पेन खाली पडल्यामुळं ती तो घ्यायला खाली वाकली. तिनं खोल गळ्याचा टॉप घातला असल्यानं खाली वाकल्यावर तिच्या छातीचं आणि त्या टॉपमधून बराच गॅप असण्यानं मला दर्शन झालं. मी तिच्या टॉपमध्ये पाहिल्यावर मला फक्त अंधार दिसला. बहुतेक मी लांब असल्यामुळे मला अंधार वाटला असेल. आतमध्ये सफेद रंगाची ब्रा दिसली. मी मनात म्हटलं की ब्रा कशाला घालत असेल देव जाणे, आत कसलाही पत्ता नाही. तेव्हा तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. नजर झाल्यावर काय लाजली ती, आणि लाजल्यावर मला एकदम हसायला झालं. मी जोरात हसल्यामुळे माझ्या बॉसची बायको बाहेर आली आणि तिला पाहून मी लगेच गप्प बसलो. अशी काय गोष्ट झाली की तू एवढ्या जोरात हसलास, तिनं हसतच विचारलं. आज ती प्रथमच माझ्याबरोबर अशी हसून बोलली. तिच्या बोलण्यानं माझ्या अंगावरती आणि अजून कुठे कुठे सांगू तुम्हाला रोमांच उभे राहिले. तसं काही विशेष नाही, टायमिंग जोक होता. मी तिच्याकडे मनसोक्त पाहत बोललो. माझ्या बोलण्यानं ती बारीक तरुणी अशी लाजली की तिनं सरळ आपली पर्स उचलली आणि घरी निघाली. मला तर आणखीनच हसायला आलं. अरे आता म्हणालास की काही झालं नाही आणि पुन्हा हसतोयस, मला सांग काय झालं. तिच्या बोलण्यामध्ये आतुरता जाणवत होती. अहो मी सांगेन, पण तुम्हाला ऐकून जर वाईट वाटलं तर, मी तिला अगदी बेधडक बोललो. आता तू सांगशील तर मला समजेल ना. तिच्या स्वरामध्ये अजूनच उत्सुकता वाढली होती. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, मी तिला खरं खरं सांगेल का, आणि मी खरं सांगितल्यानंतर पुढे काय होईल हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.